वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर येथील हायटेक कॉलेज समोरील साई हॉस्पिटल लगत असलेल्या पीएनजी गॅस लाईनमध्ये मंगळवारी सायंकाळी अचानक तांत्रिक बिघाड होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली। या गळतीमुळे सुमारे 200 ते 300 फुटाचा परिसर प्रचंड तापल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। संभाव्य धोका लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासन, महावितरण, अग्निशमन दल आणि पीएनजी कंपनीच्या तांत्रिक पथकानं घटनास्थळी धाव घेत तातडीनं उपाययोजना सुरू केल्या। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हायटेक कॉलेज समोरील साई हॉस्पिटल जवळील पीएनजी गॅस लाईनमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आलं। गळतीमुळे परिसरातील वातावरण तापलं असून गरम गॅस बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी प्रशासनानं अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। कोणताही स्फोट अथवा मोठा अनर्थ टाळण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला। महावितरणचे नंदकुमार घुगे, निलेश लोखंडे आणि खलील शेख यांनी तात्पुरतं दाखवत परिसरातील वीज व्यवस्था पूर्णपणे बंद करून संभाव्य धोका टाळला। दरम्यान रात्री 8 वाजेच्या सुमारास गॅस लाईनमधील मुख्य गॅस पुरवठा बंद करण्यात आला। त्यानंतर पीएनजी कंपनीच्या तांत्रिक पथकानं प्रत्यक्ष खोदकाम करून दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली। गॅस लाईन उघडल्यानंतरच नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला हे स्पष्ट होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। घटनास्थळी एमआयडीसी प्रशासनाचे उपअभियंता गणेश मुळीकर आणि तांत्रिक सहाय्यक प्रशांत सरोदे परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते। तसेच अग्निशमक दलाचे बंब ऑफिसर देशमुख, एस.जी. वासनिक, प्रमोद हजारे, एस.एन. पारखे आणि टी.आर. नागरगोजे हे आपल्या पथकासह घटनास्थळी तैनात होते। प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले। उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम सुरू असून परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष होतं। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।